आदित्य सर लई साधे आहेत, सरळ आहेत, नितळ आहेत. मामा तुम्ही काय कुठे मामा तुम्ही कुठेही जाऊ नये असं मला मनापासून वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुठली अडचण आली, काही लागलं तर तुमच्या या भाच्याला हक्काने हाक मारा. मनानं लई स्वच्छ आहेत ते. सर माफ करा सर. नाही नाही इट्स ओके इट्स ओके. आणि अशा साध्या माणसांना खुश करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी वेगळं काय बी करायची गरज नाही लागत. हे घ्या. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. गुड मॉर्निंग. रोज सकाळी जास्वंदीचं फूल जरी ठेवलं ना त्यांच्या खोलीत, तरी ते खुश होतात. नाश्त्यामध्ये गोड खायला आवडतं त्यांना. कधी डोकं दुखत असेल तर फक्त गरमागरम काफी नेऊन द्यायची, लई खुश होतात ते. आदित्य सर कापी पावसात भिजायला बी आवडतं त्यांना. पारू थँक्यू सो मच. तू माझी खूप मोठी मदत केली आहे सगळं. बरं, आत्तापुरतं एवढं राहू दे. आता जशी जशी वेळ येईल ना तसं तसं मी तुला विचारत जाईन. ओके? आदित्यला खायला गोड आवडतं ना? चालेल, मी आजपासूनच सुरुवात करते. नाही नाही, आत्तापासूनच सुरुवात करते. आणि तसंही मी स्वयंपाक मस्तच बनवते. सो आज मी आदित्यसाठी शिरा बनवू? चालेल, चल माझी मदत कर. सावित्री आत्या, काय बनवताय? नाश्ता बनवते सगळ्यांसाठी. म्हणजे नाश्त्यात काय बनवताय? नाश्त्यात दडपे पोहे बनवते. आत्या, आज आपण शिरा बनवूया. शिरा? साजरे मॅडम, ते काय आहे ना, आमचा मेनू ठरलेला असतो ना. नाही, ते मी बनवते ना शिरा. तुम्ही कशाला? मग मी बनवते की. आत्या, ते आदित्यला शिरा आवडतो ना, त्याच्यामुळे मी बनवते ना. आदित्य बाबांना शिरा आवडतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? मला पारूनी सगळं सांगितलंय. ठीक आहे. बरं आत्या, तुम्ही मला सगळं सामान द्या. इलायची, साखर, रवा. मी लगेच तयारीला लागते. साजिरी मॅडम, आदित्य सरांना इलची घातलेला शिरा आवडत नाही.
अगं पारू, तू कधी ट्राय केलायस का? कधीतरी शिऱ्यात इलायची घालून बघ, एकदम मस्त लागतो. आणि तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना, मी एकदम मस्त शिरा बनवते. हं? बरं आत्या, तुम्ही मला सामान द्या सगळं. Yes, I completely. Look, Sonia, I'm sorry. Can you please handle this meeting? Yes, come in. Yeah, and keep me posted. Thank you. गुड मॉर्निंग आदित्य. Good morning. आज मी तुझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवलाय. घे. मी माझ्या पद्धतीने शिरा बनवलाय. तुला आवडतो ना म्हणून. ट्राय कर. मला ॲक्च्युली नको मला भूक नाही आहे सो मी नंतर काय. अरे टेस्ट तर कर, आवडेल तुला. घे ना. घे. घे. इलायची टाकली आहे शिऱ्यात. मला इलायचीवाला शिरा अजिबात आवडत नाही. पारू, तू सांगितलंस तिला. सगळं सांगायचं होतं की मला केळं कुस्करून टाकलेला शिरा आवडतो. इलायची मला सॉरी. अरे तिने सांगितलं होतं मला, पण मला असं वाटलं की तुला काहीतरी नवीन टेस्ट ट्राय करता येईल. सो बट नो प्रॉब्लेम. मी नेक्स्ट टाइम केळी कुस्करून शिरा करेन. लुक साजिरी. आदित्य, मला तुझ्या सगळ्या आवडीनिवडी समजून घ्यायच्या आहेत. तुला समजून घ्यायचंय. आणि पारू मला सगळं शिकवणार आहे. हे बघ साजिरी, त्यांनी एक्सक्यूज मी. हारू, अगं किती सुंदर दिसतेस तू. अहिल्या, राधेच्या रूपात पारू कशी आली? मी मगाशी म्हणाले होते की मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. ही आहे साजिरी. मगाशी मी म्हणाले होते की माझ्या आदित्यची राधा येणार आहे, पण तसं बघायला गेलं तर राधाला कधीच कृष्ण मिळाला नाही. म्हणजे राधा असो किंवा मीरा, त्यांनी कायमच कृष्णाची भक्ती करावी. आणि हे जितक्या लवकर राधाला लक्षात येईल तितकं बरं. तर ही आहे
साजिरी. आणि ही माझ्या आदित्यची रुक्मिणी आहे. आईला खरं सांग, म्हणजे आदित्यच्या लग्नासाठी मुलगी बघायला तू घाई करतेस असं नाही वाटत आहे का तुला? हा? श्रीकांतराव, तुमचं लग्न वयाच्या कुठल्या वर्षी झालं? त्या मानाने आदित्यच्या लग्नाला उशीरच झालेला आहे. दादा, साजरी एक चांगली मुलगी आहे, माझ्या बघण्यातली. जर सयादादाला आवडली असेल तर मग दुसरं काही बघायची गरजच नाही आपल्याला. नाही अहिल्या, ही चूक परत करू नकोस. आदित्यच्या बाबतीत आधीच एक चूक झालेली आहे, आता पुन्हा तीच चूक करू नका. तू तिला नीट पारखून घे. तुला योग्य वाटली तरच आपण पुढे जाऊ. बर. नाहीतर तू आजूबाजूला बघू शकतेस. ही पारू कुठे गेली? बराच वेळ झाला दिसली नाही. ती साजिरी सोबतच असेल. अच्छा, होईल, भेट होईल. साजिरी, साजिरी, साजिरी. काय ग, तू बहिरी आहेस का? कानाने ऐक. ओ, मला सगळं ऐकायला येते. बोला, काय म्हणताय? त्याचं काय आहे, मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. म्हणजे तू नवीन आहेस ना आमच्या घरात, म्हणून. म्हणजे म्हणजे एक मिनिट. सांगा ना, म्हणजे काय? तू नवीन आहेस या घरात, म्हणून तुला एक गोष्ट सांगायची होती. तू त्या फडतूस भिकारड्या मोलकर्णी सोबत, म्हणजे पारू, तिच्यासोबत जरा जास्तच मैत्री करतेस असं नाही वाटत? म्हणजे मला दिसतंय. हा, तुला वाटतंय की नाही आय डोंट नो, पण हा मला एवढंच सांगायचंय, ती ती पारूच तुझी दुश्मन आहे खरं तर. पारू आणि माझी दुश्मन? ती कशी काय? कशी काय, त्याचं काय आहे ना, आता मी हे बोलू नये खरं तर, पण आमचं आदित्य, त्याचं झालंय असं की तो सतत पारूच्या मागे पुढे असतो. अगं पारू 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 करून. आणि ती मूर्ख पारू, ती सतत आदित्य सर असा जप करत असते. सो जरा सांभाळून राहा, एवढंच सांगायचं होतं. ए, तुला हसायला काय झालं? काय हो दामिनी काकू? एक मिनिट, काकू नाही हं? काय आहे, तेवढं वय नाहीये माझं. आणि हा, तुला जर रिस्पेक्ट द्यायचंच असेल तर दामिनी मॅडम म्हणू शकतेस मला. ओके काकू, आय मीन मॅडम. पण काय हो, तुम्ही आदित्यच्या काकू आहात ना, मग तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही तुमच्या पुतण्याबद्दल बोलताय. आणि राहिला प्रश्न आदित्य आणि पारूच्या मैत्रीचा, तर मला त्यांची मैत्री माहिती आहे. ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत. आणि तसंही मी या घरात येण्यापूर्वी आदित्यबद्दल सगळं जाणून, तो मुलींच्या बाबतीत किती क्लिअर आहे, त्याचं कॅरेक्टर किती नीट अँड क्लीन आहे. जाऊ दे. बाय द वे काकू, मॅडम, मला माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नका. बाप रे, ही जरा अतिशहाणी आहे किंवा अति विचार करून आलेली दिसते. दोन्हीपैकी एक नक्कीच. पारू 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 पारू, मला सांग, तू आज दिवसभर तर साजिरी सोबत होतीस का? अरे तू इतकी डिटॅच कशी काय असू शकतेस ग? त्रास नाही होत का तुला?
कसला तरस प्रीतम सर? पारू, तुझं आणि दादाचं नातं किती अडचणींना सामोरं जाऊन इथपर्यंत पोचलंय माहिती आहे ना तुला? का आपण फक्त आईच्या होकाराची वाट बघतोय? आणि हे असं सगळं असताना तू त्या साजिरीला सगळं सांगणार आहेस का? हा, म्हणजे इतके दिवस तू दादाला जवळून बघितलंस, ओळखलंस, त्याच्या आवडीनिवडी तुला माहिती पडल्या आणि आता तू ते सगळं साजिरीला सांगणार आहेस? म्हणजे इन शॉर्ट, तू वर्षभर अभ्यास केलास आणि आता डायरेक्ट तिला क्वेश्चन पेपर देणार आहेस, कळतंय ना तुला? अरे अगं, ह्या सगळ्यात ऍटलीस्ट दादाचा तरी विचार कर ग. त्याला जेव्हा कळलं ना की आईने त्याच्यासाठी एक नवीन मुलगी आणली आहे लग्नासाठी, तेव्हा तो किती हताश झाला होता. त्याला कसं कसं सावरलंय आम्ही. बघ पारू, या गोष्टीने आहे ना तुमच्या दोघांचंही नुकसान होऊ शकतं. तू एक काम कर ना, आईने जे सांगितलं तसं वागू नकोस. तू तिला काहीतरी उलट सुलट शिकव, म्हणजे आईला ती आवडणारच नाही आणि ऑटोमॅटिक आपलं काम होऊन जाईल. प्रीतम सर काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी असलं काय बी करणार नाहीये. हन साजिरी मॅडम आपल्या घरी आलेल्या पाहुण्या आहेत आणि आपण समद्यांनीच त्यांच्याबरोबर चांगलंच वागायला पाहिजे. आणि मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही प्रीतम सर. आपल्या घरची रीतच आहे आलेल्या पाहुण्यांची काळजी घेणं आणि त्यांना चांगलं वागवणं. मला असलं काय बी करायला जमणार नाही. पारू, अगं पारू, एकदा ऐक. भोई आहे अरे पोरगी. हे जगाचे छक्के पंजे ना कळत नाही अजून हिला. आणि साजिरी प्रकरण ना दिसतं तेवढं सोपं नाहीये. काहीतरी करावं लागणार. हिला दादाच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार. चला, त्या सगळ्यांसाठी मस्त लंच बनवते. कुठून सुरुवात करू? भाजी, पाणी. हाय साजिरी. हाय प्रीतम. तू काही बनवतेस का? पारूने मला सगळं सांगितलंय कुणाला काय आवडतं, सो मी त्या पद्धतीने सगळ्यांसाठी लंच बनवते. पारूला सांगण्यात काही अर्थ नाही. आता मीच हिची चांगली जिरवतो. ये ना. पारूने सांगितलं का तुला हे सगळं बनवायला? हो. तुला पारूने सांगितलं की नाही माहित नाही, पण ह्या घरात आम्ही सगळे जरा जास्त तिखट जेवण जेवतो. पण पारू तर म्हणाली सगळे मीडियम स्पायसी जेवतात आणि श्रीकांत सरांना तर अजिबात तिखट आवडत नाही. घ्या. आता मला सांग, पारूने जर तुला हे सगळं सांगितलं तर तिचं क्रेडिट कमी होईल ना. मग काय, आपण तू नको लक्ष देऊ. तू फक्त एवढं लक्षात ठेव की ह्या घरात आम्ही सगळे जास्त तिखट जेवण जेवतो आणि सर्वात जास्त तिखट तर बाबा खातात. आणि त्यामुळे ना तुला ह्या घरात जर सगळ्यांचं मन जिंकायचं असेल ना, तर तू एकदम अशी झणझणीत रस्सा भाजी बनव. हा, चालेल. थँक्यू प्रीतम, तू माझी खूप मोठी हेल्प केली आहे सर. तू बघ आता मी सगळ्यांसाठी कशी मस्त झणझणीत भाजी बनवते. ऑल द बेस्ट. थँक्यू. साजिरी, अजून काही सांगायचंय? नाही नाही, एवढंच की भाजी छान झणझणीतच झाली पाहिजे. हो. हा, आणि सर्वात जास्त तिखट कोण खातं? बाबा. करेक्ट. थँक गॉड प्रीतमनी सांगितलं. आता सगळ्यांसाठी मस्त झणझणीत जेवण बनवते.